हॅलो स्टुडंट्स, आज आपण ए पीचे पुढचे क्वेश्चन्स बघणार आहे. इम्पॉर्टंट जे क्वेश्चन्स त्याच्या आधीच्या 2 व्हिडिओजमध्येही आपण ए पी हा चॅप्टर स्टडी करतो आहे. आज आपण ए पीचे अजून काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहे. क्वेश्चन बघा काय दिला आहे. फाइंड द सम ऑफ फर्स्ट n ऑड नॅचरल नंबर्स. हेन्स फाइंड n ऑड नॅचरल नंबर्सचा सम आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग बघा इथे आणि एक ए पी पण गिवन आहे आपल्याला. फर्स्ट ऑड n नॅचरल नंबर्स. ऑड नंबर्स म्हणजे 1, 3, 5, 7 हे झाले ऑड. n नॅचरल नंबर्स. नंबर्स किती हे सांगितले का आपल्याला? नाही. लास्ट नंबर कोणता हे सांगितले का? नाही. मग आपण ए पी लिहून घेऊ. द नॅचरल ऑड numbers are 1, 3, 5, 7 and goes on. कुठपर्यंत हे आपल्याला सांगितलेलं नाही. मग आपण एवढेच घेऊ. हिअर a is equals to 1, d is equals to 3 minus 1 is equals to 2. d माहिती आणि आपल्याला n नॅचरल ऑड नंबर्सचा सम फाइंड आउट करायचा आहे. मग त्याच्यासाठी बघू आपण एस एनचा फॉर्म्युला. n इज इक्वल्स टू n डिवाइड्स बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 d ब्रॅकेट क्लोज. एस एनचा एस एनच राहणार बिकॉज एनची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही आहे. n डिवाइड्स बाय 2 इन ब्रॅकेट 2 इंटू एची व्हॅल्यू किती आहे 1 प्लस n मायनस 1 d किती आहे 2 ब्रॅकेट क्लोज. Sn is equals to n divides by 2 in bracket 2 1 जा 2 plus 2 into n 2n and 2 1 जा 2. Sn is equals to n divides by 2. हा प्लस 2 आणि हा मायनस 2 कॅन्सल होतील. इथे शिल्लक राहिलं into 2n 2 to get कॅन्सल. Sn is equal to n into n nचा स्क्वेअर. Sn साठी आपल्याला हा फॉर्म्युला भेटला. एस एनसाठी म्हणजे जेव्हा आपण ऑड नॅचरल नंबरचा सम फाइंड आउट करतोय तेव्हा त्याच्यासाठी एक सिम्पली फॉर्म्युला आपल्याला मिळाला. सम ऑफ n नॅचरल नंबर इज इक्वल टू nचा स्क्वेअर. मग आता आपल्याला बघा गिवन सिक्वेन्स काय आहे. गिवन ए पी गिवन सिक्वेन्स दिलेली आपल्याला जिचं आपल्याला फाइंड आउट करायचं इक्वेशन 1, 3, 5 अप टू 101. ह्या टर्मसाठी आपल्याला ही 101 किती नंबरची टर्म आहे हे पण फाइंड आउट करायचं आहे आणि याचं सम फाइंड आउट करायचं आहे. Tn इज इक्वल्स टू इथे ए किती इथे 1, डी किती इथे 3 मायनस 1 म्हणजे 2 आणि Tn माहिती आहे आपल्याला. Tn म्हणजे लास्ट टर्म किती दिली आपल्याला 101. nth टर्म माहिती n फाइंड आउट करू. Tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 d. Tn इज इक्वल्स Tn ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला किती आहे 101. a किती आहे 1 प्लस n मायनस 1 d किती आपला 2. हा 1 इकडे प्लस इकडे 1 मायनस होईल. 101 मायनस 1 इज इक्वल्स टू n मायनस 1 इंटू 2. 100 हा 2 इकडे मल्टिप्लाय इकडे डिवाइड इज इक्वल्स टू n मायनस 1. n मायनस 1 इज इक्वल टू 100 डिवाइड्स बाय 2 किती येणार आहे 50. n इज इक्वल्स टू भेटला आपल्याला 50 प्लस 1 म्हणजेच n इज इक्वल्स टू किती मिळाला 51. मग आता आपल्याला ह्या ए पीचा सम फाइंड आउट करायचा. देअरफॉर 1 प्लस 3 प्लस 5 प्लस डॉट 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 प्लस 101 इज इक्वल्स टू Sn. ह्या सगळ्यांचा सम काढायचा म्हणजेच आपल्याला काय फाइंड आउट करायचं Sn. देअर Sn इज इक्वल्स टू nचा स्क्वेअर. n किती इथे आपल्याला 51 म्हणजेच इज इक्वल्स टू काय येणार आहे 51चा स्क्वेअर. आता आपल्याला 51चा स्क्वेअर फाइंड आउट करायचं आहे. याच्यासाठी नंबरच्या युनिट प्लेसला 1 असेल त्याचा स्क्वेअर काढण्यासाठी एक सिम्पल ट्रिक आहे आपल्याकडे. इथे 51 मल्टिप्लाइज बाय 51 कडे बसण्याची गरज नाही. काय करायचं बघा 1चा स्क्वेअर 1, 5चा स्क्वेअर 25, 5 सेपरेट किंवा हा 25 थोडा वेळ आपण साईडला लिहिला
त्याच्यानंतर हा जो 5 आहे, 5 + 5 किती होतात 10. 10चा 0 इथे लिहिला, 1 इकडे ॲड केला, किती येईल हा 26. हा मिळाला आपल्याला 51चा स्क्वेअर. म्हणजेच ही झाली ह्या नंबर्सचं ॲडिशन. देअरफॉर क्वेश्चन काय विचारलेलं आहे आपल्याला, वर्डमध्ये जो क्वेश्चन विचारला जातो त्याचा आन्सर आपल्याला वर्डमध्येच लिहायचं आहे. देअरफॉर द सम ऑफ फर्स्ट n odd natural number is n square and 1 + 3 + 5 + 101 is equals to 2610. हे मिळालं आपल्याला आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा आपल्याला काय दिलेलं आहे. मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल आर इन AP. The measure of smallest angle is 5 times of common difference. Find the measure of all angles of triangles. आणि assume the measure of angles as A + D and A + 2D. एक ट्रायंगल आहे, त्याचे 3 अँगल AP मध्ये येतं. लेट angles of triangle are A + D and A + 2D. हे दिलेले 3 अँगल्स आहेत आपल्याला. मग आता कॉमन डिफरन्स याचं काय असणार आहे. A इज द फर्स्ट टर्म. A ही काय असते आपल्या APची फर्स्ट टर्म. त्याच्यानंतर D हा काय असतो, D इज द कॉमन डिफरन्स. D हा काय असतो आपल्या APचा कॉमन डिफरन्स असतो. त्याच्यानंतर बघा आता आपल्याला सम ऑफ, आपण अँगल्स फाइंड आउट करू. सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. ट्रायंगलच्या 3 अँगलचा सम किती असतो 180 डिग्री. मग इथे अप्लाय करू. देअरफॉर A + D + A + 2D. हा अँगल A, हा A + D आणि हा A + 2D इज इक्वल्स टू किती येणार आहे 180 डिग्री. A म्हणजे हा झाला 3A प्लस D and 2D 3D इज इक्वल्स टू 180 डिग्री. हा 3 कॉमन निघेल, ब्रॅकेटमध्ये राहिलं A + D इज इक्वल्स टू 180 डिग्री. 3 इकडे डिवाइड जाईल. A + D इज इक्वल्स टू 180 डिवाइड्स बाय 3. A + D इज इक्वल्स टू 60. त्याला आपण 1 म्हणू. त्याच्यानंतर बघा आपल्याला एक कंडिशन दिलेली इथे क्वेश्चनमध्ये. कंडिशन काय दिलेली आहे बघा. गिवन कंडिशन. कंडिशन क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आपल्याला. मेजर ऑफ स्मॉलेस्ट अँगल इज 5 टाइम्स ऑफ कॉमन डिफरन्स. जो सगळ्यात छोटा अँगल आहे, सगळ्यात छोटा अँगल कोणता असणार आहे A. A इज इक्वल्स टू 5 टाइम्स द कॉमन डिफरन्स. ही आपल्याला दिलेली कंडिशन. मग ही जी कंडिशन आहे ही आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवू. A ची व्हॅल्यू काय आहे 5D. ती इथे पुट करू आपण. पुट इन 1 A + D इज इक्वल्स टू 60 डिग्री. A 5D + D इज इक्वल्स टू 60 डिग्री. 6D इज इक्वल्स टू 60. D इज इक्वल टू 60 डिवाइड्स बाय 6. D इज इक्वल्स टू मिळाला 10. D मिळाला. A पण माहीत. मग आता आपण A फाइंड आउट करू शकतो. A ची व्हॅल्यू नाही माहिती आपल्याला. मग A इज इक्वल्स टू काय 5D. नाव A इज इक्वल्स टू 5D. A इज इक्वल्स टू 5 multiplies by 10 इज इक्वल्स टू 50. सेकंड अँगल काय आहे A + D. 50 डिग्री plus 10 is equals to 60 degree and A plus 2D is equals to 50 degree plus 2 into 10. 50 plus 20 is equals to 70 degree. Therefore, angles of triangle are 50 degree, 60 degree and 70 degree. 50 degree, 60 degree
and 70 degree respectively. Next question बघा काय. Suppose you wish to buy a pencil, a notebook and a pen. 3 गोष्टी घ्यायच्यात आपल्याला. A price of these in AP. पेन्सिल, नोटबुक आणि पेन तिघांच्या ज्या प्राईज आहेत त्या कशा येतं AP मध्ये आहेत, एक प्रॉपर सिक्वेन्समध्ये येतं. ॲट सच दॅट द सम ऑफ प्राईस ऑफ दिस 3 थिंग इज 27. ह्या 3 गोष्टींची जर आपण प्राईजचं ॲडिशन केलं तर ते किती येणार आहे 27. अँड सम ऑफ स्क्वेअर ऑफ देअर प्राईज इज 341. आणि याच्या प्रत्येकाच्या प्राईजचा स्क्वेअर केला आणि त्याचा सम केला तर तो येतो 341. फाइंड द प्राईज ऑफ इच थिंग म्हणजे प्राईजचा सम आणि प्राईजच्या स्क्वेअरचा सम ह्या 2 कंडिशन आपल्याला दिलेल्या आहेत. आपण बघू. लेट प्राईस ऑफ सिक्वेन्स काय दिलेली आपल्याला पेन्सिल, नोटबुक अँड पेन. प्राईस ऑफ पेन्सिल, notebook and pen is A minus D, A and A plus D. हे आपण तिघांच्या प्राईस कन्सिडर केल्या. A minus D, A आणि A plus D ही झाली आपली सिक्वेन्स. ठीक आहे रिस्पेक्टिव्हली. मग आता फर्स्ट कंडिशन काय दिलेली आपल्याला. नाव फ्रॉम कंडिशन. फर्स्ट कंडिशन काय दिलेली आपल्याला A minus D प्लस A प्लस D इज इक्वल्स टू 27. तिन्ही टर्मचं सम किती आहे 27. ॲडिशन करू. हे बघा मायनस D प्लस D कॅन्सल. A 3A इज इक्वल्स टू 27. A इज इक्वल टू 27 डिवाइड्स बाय 3. A इज इक्वल्स टू किती मिळालं आपल्याला 9. ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आपण हिला 1 म्हणून ठेवू. त्याच्यानंतर आता पुढे बघा आपल्याला सेकंड कंडिशन काय दिलेली आहे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. तर आपली सेकंड कंडिशन दिलेल्या प्राईजच्या स्क्वेअरचा सम तो किती आहे 341 तो सम. मग फ्रॉम सेकंड कंडिशन A minus D bracket square plus A square plus A plus D bracket square is equals to याचं ॲडिशन किती आहे टोटल 341. आता आपल्याला एच व्हॅल्यू माहिती आहे. आपण एच व्हॅल्यू डायरेक्टली पुट करू शकतो. इथे काय होईल 9 मायनस डी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 9चा स्क्वेअर प्लस 9 प्लस डी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 341. इथे 9 मायनस डी ब्रॅकेट स्क्वेअर इथे एक्सपेन्शन काय होईल याचं ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. एक्सपेन्शन काय असतं ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ए बी प्लस बी स्क्वेअर. बी स्क्वेअर हे आपल्याला दिलेलं म्हणजे आपला फॉर्म्युला एक्सपेन्शनचा तो इथे अप्लाय करू. ए म्हणजे 9 आणि डी बी म्हणजे डी. एचा स्क्वेअर 9चा स्क्वेअर 81 मायनस 2 टाइम्स ए बी 9 2 जा 18 डी प्लस डीचा स्क्वेअर प्लस 9चा स्क्वेअर 81 प्लस इथे पण सेम फॉर्म्युला आपला होईल ए प्लस बीचा. इथे फॉर्म्युला साईन काय येतं फक्त प्लस 9चा स्क्वेअर 81 प्लस 18D प्लस डीचा स्क्वेअर इज इक्वल्स टू 341. बघा इथे मायनस 18D आणि हा प्लस 18D कॅन्सल झाला. डी प्लस डी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर 2D स्क्वेअर 81 81 81 3 81चं काय होईल ॲडिशन ती किती 3 8 2 16 24 243 प्लस 2 टाइम्स डी स्क्वेअर इज इक्वल्स टू 341. हा जो 243 इकडे प्लस इकडे जाऊन काय होणार आहे तो मायनस 2D स्क्वेअर इज इक्वल्स टू 341 मायनस 243. 2D स्क्वेअर इज इक्वल्स टू 341 मायनस 243. इथे 3 होईल इथे 11 मधून 3 गेले किती रिमेनिंग राहतात 8. इथे 2 झाली इथे 13 मधून 4 गेले 9 98. D square is equals to 90 divides by 2. D square is equals to 2 4s are 8 2 9. Therefore D is equals to plus minus 7. Square root हा plus minus मध्ये निघतो. मग आता if
दोन कंडिशन, डी आपल्याला 2 मिळाले, +7 अँड -7. मग इफ ए इज इक्वल्स टू 9 अँड डी इज इक्वल्स टू 7, आपण आधी +7 घेऊ. देन ए इज इक्वल्स टू 9, ए मायनस डी फाइंड आउट करायचं आपल्याला. ए मायनस डी इज इक्वल्स टू 9 - 7 इज इक्वल्स टू 2. ए इज इक्वल्स टू 9 आणि ए प्लस डी इज इक्वल्स टू 9 + 7 इज इक्वल्स टू 16. ह्या 3 कंडिशन. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन पण घ्यावी लागेल. इफ ए इज इक्वल्स टू 9 अँड डी इज इक्वल्स टू -7, डीची व्हॅल्यू -7 पण असू शकते. देन a minus d is equals to 9 minus 7 is equals to 9 plus 7 is equals to 16. a is equals to 9 and a plus d is equals to 9 plus -7 is equals to 2. म्हणजे ह्याला दोन प्राईस. जर a 7 असेल तर प्राईस काय येतात आपल्या, जर d 7 असेल तर प्राईस काय येतात 2, 9 आणि 16, आणि जर -7 असेल तर 16, 9 and 2. फक्त प्राईस त्याच येणार, फक्त सिक्वेन्स काय होते त्याची चेंज होते. मग वर्ड प्रॉब्लेमचं आन्सर आपल्याला कसं लिहायचं आहे, वर्डमध्येच लिहायचे. मग आन्सर बघा काय येईल. आपला क्वेश्चन काय होतं त्याच्याकडून, डिअर फोर द प्राईस ऑफ पेन्सिल, पेन्सिल नंतर नोटबुक, पेन्सिल नोटबुक अँड पेन is the price of pencil, notebook and pen are 9 and 16 rupees or 16, 9 and 2 rupees respectively. एक तर 2, 9, 16 किंवा 16, 9 आणि 2 हे झालं आपल्या प्राइस. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. The posts were offered to two posts were offered to a man. In one, the starting salary was ₹120 per month and annual increment was ₹8. एका पर्सनला 2 पोस्ट ऑफर केल्या. पहिल्या पोस्टची कंडिशन काय बघा, सॅलरी पर मंथ किती आहे ₹120, बट त्याला ॲन्युअल इन्क्रीमेंट किती आहे, म्हणजे प्रत्येक वर्षी कितीनी वाढ होणार आहे ₹8नी. अँड इन अदर पोस्ट, सेकंड पोस्ट काय आहे, ॲट ₹85 पर मंथ, सॅलरी किती आहे ₹85 पर मंथ, बट ॲन्युअल इन्क्रीमेंट वॉज ₹12, ॲन्युअल इन्क्रीमेंट ₹12. The man decided to accept the post which would give him more earning in the first 20 years of his service. मग तो जो पर्सन आहे तो कोणती पोस्ट सिलेक्ट करणार आहे, ज्या पोस्टमुळे फर्स्ट 20 इयर्समध्ये त्याला जास्त अर्निंग होईल, जास्त प्रॉफिटेबल असेल ती पोस्ट. मग कोणती पोस्ट प्रॉफिटेबल आहे, त्याला फर्स्ट की सेकंड हे आपल्याला फाइंड आउट करायचे. बघू आपण. इन फर्स्ट पोस्ट, फर्स्ट पोस्टमध्ये काय दिले बघा, monthly salary is equals to 120 rupees and annual increment is equals to 8 rupees. 8 rupees is the annual increment. Okay. मग मंथली सॅलरी 120 रुपीज आहे, तर 12 मंथमध्ये आपण ॲन्युअली फाइंड आउट करू. 12 मंथ्समध्ये किती होईल, ॲन्युअल सॅलरी is equals to 120 multiplies by 12, 440, 0. 12चा स्क्वेअर 144 and 0. हा झाला ॲन्युअल. मग आता इथे बघा ए म्हणजे त्याला हे बघा, मग आता ए किती येईल, ह्या जी सॅलरीची इन्क्रीमेंट आहे ती ए पीमध्ये येणार आहे. मग ए किती येतोय, ॲन्युअल इन्क्रीमेंट असणार आहे, बट ए पीमध्ये मंथली सॅलरी चेंज होत नाही आहे, त्याच्यामुळे 120 वगैरे अशी आपली ए पी चेंज होणार नाही, ॲन्युअली ए पी चेंज होती आपली, म्हणून आपण ॲन्युअल फाइंड आउट केलं. इथेच ए किती आहे 1440, डी किती येणार आहे, कितीनी सॅलरी वाढते पर इयर 8 रुपीजनी, आणि एन किती वर्षांसाठीचं प्रॉफिट बघायचं आहे त्याला 20 इयर्ससाठी. मग एस एन इज इक्वल्स टू ए प्लस एन मायनस एस एन इज इक्वल्स टू एन डिवाइड्स बाय 2 2a plus n minus 1 d bracket close. Yes
20 इज इक्वल्स टू एन किती आहे 20 डिवाइड्स बाय 2 2 इंटू 1440 प्लस 20 मायनस 1 डी किती आहे 8 2ने 20 डिवाइड केलं 10 इन ब्रॅकेट ह्या दोघांचं मल्टिप्लाय करू आपण 2880 प्लस 19 मल्टिप्लाइज बाय 8 10 इन ब्रॅकेट 2880 प्लस 19 8 जा 8 9 जा 72 8 1 जा 8 अँड हे 7 15 दोघांचं ॲडिशन करू 10 इंटू 2 3 0 3 ॲडिशन करू ह्या मल्टिप्लाय होईल ह्या दोघांचं 3032 रुपीज म्हणजे जर त्या पर्सनने फर्स्ट पोस्ट एक्सेप्ट केली तर त्या पर्सनची 20 इयर्समध्ये टोटल सॅलरी किती होणार आहे 30,320 रुपीज. आता सेकंड पोस्टसाठी चेक करू आपण. फॉर सेकंड पोस्ट मंथली सॅलरी किती आहे सेकंड पोस्टची 85 रुपीज. त्याच्यानंतर ॲन्युअल इन्क्रीमेंट दिलेलं आहे 12 रुपीज. सेकंड पोस्टमध्ये ॲन्युअल इन्क्रीमेंट किती भेटणार आहे 12 रुपीज भेटणार आहे. त्याच्यानंतर मग आता ॲन्युअल सॅलरी फाइंड आउट करू आपण. त्याची ॲन्युअल सॅलरी इज इक्वल्स टू 85 मल्टिप्लाइज बाय 12. 12 5 जा 60 कॅरी राहिले 6 12 8 जा 96 and 6 102 रुपीज ही मिळाली आपल्याला ॲन्युअल सॅलरी. त्याच्यानंतर आता आपल्याला पुढे काय फाइंड आउट करायचं आहे याच्यामध्ये सेम याच्यासारखी याची युक्ती घेणार आपण. हिअर ए इज इक्वल्स टू 1020 डी इज इक्वल्स टू इन्क्रीमेंट कितीची आहे 12ची. एन सेम येणार आहे. एन किती येणार आहे 20 बिकॉज 20 इयर्ससाठीच फाइंड आउट करायचं आहे. एस एन इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय आपला एन डिवाइड्स बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1b. एस एन इज इक्वल्स टू 20 डिवाइड्स बाय 2. एस एन एन किती आपला 20. 2 इंटू एची व्हॅल्यू काय आहे 10 20 प्लस 20 मायनस 1 डी किती आहे 12. 10 इन ब्रॅकेट ह्या दोघांचं मल्टिप्लाय करू 0402 प्लस 19 मल्टिप्लाइज बाय 12 10 2040 प्लस 12 9 जा 108 10 आलं कॅरी ओव्हर 12 1 जा 12 आणि 8 22 दोघांचं ॲडिशन करू 2040 228 8622 10 मल्टिप्लाइज बाय 2268 म्हणजे 22680 रुपीज 20,680 रुपीज. मग आता दोन्ही इन्कममध्ये त्याला ॲडिशनल इन्कम कोणतं आहे बघा. ॲडिशनल इन्कम म्हणजे कोणत्यामध्ये जास्त होतोय तर फर्स्टमध्ये. किती जास्त होतोय तो फाइंड आउट करू आपण. 30,320 मायनस 22,680 दोघांचं सबस्ट्रॅक्शन करू आपण. 30,320 मायनस 22,680 रुपीज 0 12 4 2 9 12 मधून 6 गेले 6 9 7 म्हणजे इथे आन्सर आलं 7,640 रुपीज. म्हणजे जर फर्स्ट पोस्ट एक्सेप्ट केली तर त्याला किती जास्त इन्कम मिळणार आहे 7,640 रुपीज. देअरफोर मग आता क्वेश्चनमध्ये काय ही वुड एक्सेप्ट द फर्स्ट पोस्ट. त्यांनी कोणती पोस्ट एक्सेप्ट करायला पाहिजे ते आता फर्स्ट पोस्ट. देअरफोर ही एक्सेप्ट द फर्स्ट पोस्ट बिकॉज रिझन काय आहे त्याचं का फर्स्ट पोस्ट एक्सेप्ट करायला पाहिजे. इट विल गिव 7,640 रुपीज मोर बिकॉज फर्स्ट पोस्ट जर त्याने एक्सेप्ट केली तर त्याला 7,640 रुपीज जास्त मिळणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलं आपल्याला. अ मॅन सेट आउट ऑन अ सायकल राईड ऑफ 50 किलोमीटर. एका माणसाने सायकल राईड
अरेंज केली किती 50 किलोमीटर्सची, म्हणजे टोटल डिस्टन्स किती झालं 50 किलोमीटर. ही कवर 5 किलोमीटर इन द फर्स्ट अवर. पहिल्या एका तासात किती डिस्टन्स कवर झालं 5 किलोमीटर. अँड ड्युरिंग ईच सक्सेसिव्ह हवर ही स्पीड फॉल्स बाय 1/4 किलोमीटर पर आवर. पहिल्या तासात 5 किलोमीटर, त्याच्यानंतर नेक्स्ट वन आवरनी त्याचा स्पीड 1/4 किलोमीटर पर आवर काय होत गेला, डिक्रीज होत गेला, कमी होत गेला. हाऊ मेनी अवर्स विल टेक टू फिनिश हिज राईड. मग त्याला टोटल किती टाईम लागला ही राईड कंप्लीट करण्यासाठी ते फाइंड आउट करू आपण. मग इथे बघा ए, पहिल्या एका तासात तो किती गेला होता 5 किलोमीटर. डी, एक पहिल्या तासापेक्षा पुढे हळूहळू स्पीड कसा होत गेला, कमी होत गेला, म्हणजे डी कसा येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. कितीनी कमी होत गेला तो -1/4. त्याच्यानंतर टोटल डिस्टन्स म्हणजेच SN किती आहे 50. हे एवढे 3 टर्म्स आपल्याला दिलेले आहे आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचे, ती राईड फिनिश करण्यासाठी त्याला किती वेळ लागला, म्हणजे एन फाइंड आउट करायचं आहे आपल्याला या क्वेश्चनमध्ये. मग आपण SNचा फॉर्म्युला पुट करू. SN इज इक्वल्स टू n divides by 2 in bracket 2a plus n minus 1 d. SN is equals to SN ची व्हॅल्यू किती आपली 50 is equals to n divides by 2 in bracket 2 into 5 plus n minus 1 d किती आहे -1/4 ब्रॅकेट क्लोज. 2 इकडे डिवाइडला, इकडे येऊन काय होईल मल्टिप्लाय. 2 इकडे डिवाइडला, इकडे येऊन काय होणार आहे तो मल्टिप्लाय. 50 मल्टिप्लाइज बाय 2 इज इक्वल्स टू n. 2 5 जा 10 प्लस n minus 1 into -1/4 100 इज इक्वल्स टू, आपण हे ब्रॅकेट जरा मल्टिप्लाय करून घेऊ. इथे काय होईल n तसंच ठेवते 10 प्लस इथे प्लसचं काय होईल -n/4 प्लस 1/4 100 इज इक्वल्स टू n. 10 आणि याचं ॲडिशन करू शकतो आपण, म्हणजे डिनॉमिनेटर सेम करावं लागेल आपल्याला. काय होईल 40 प्लस 1 डिवाइड्स बाय 4 -n/4. 100 इज इक्वल्स टू n. 41 डिवाइड्स बाय 4 -n/4. डिनॉमिनेटर सेम झाला दोघांचा. 100 इज इक्वल्स टू n इन ब्रॅकेट 41 मायनस n डिवाइड्स बाय 4. n या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल. 100 is equals to 41n minus n square divides by 4. हा 4 इकडे डिवाइड, इकडे काय होईल मल्टिप्लाय. 100 multiplies by 4 is equals to 41n minus n square. ह्या सगळ्या टर्म्स आपण इकडे आणू. इक्वेशन बघा काय भेटते आपल्याला, मायनस n प्लस होईल n स्क्वेअर मायनस 41n, हे होईल 400 प्लस 400 इज इक्वल्स टू 0. मग आता आपल्याला काय करावं लागेल, फॅक्टर करावे लागतील. हे क्वाड्रेटिक इक्वेशन मिळालं आपल्याला, आपण फॅक्टरायझेशनने सोडू. आपल्याला 400चे इथे करते मी 400चे आपल्याला फॅक्टर्स करायचे, ज्याचा आन्सर आला पाहिजे 41. 400 25 16चा 400 आणि 25 प्लस 16 41, दोघांनाही मायनस साईन येईल. मी इथे पुट करू n स्क्वेअर मायनस 25n मायनस 16n प्लस 400 इज इक्वल्स टू 0. इथे कॉमनने गेली n, ब्रॅकेटमध्ये n मायनस 25, इथे मायनस 16 कॉमन निघाला, इथे मायनस 16 कॉमन निघाला, ब्रॅकेटमध्ये n मायनस 25 इज इक्वल्स टू 0. एक ब्रॅकेट झाला n मायनस 25, सेकंड ब्रॅकेट झाला n मायनस 16 इज इक्वल्स टू 0. दोन्ही ब्रॅकेट सेपरेट करून घेऊ. n मायनस 25 इज इक्वल्स टू 0, n इज इक्वल्स टू 25, n मायनस 16 इज इक्वल्स टू 0, n इज इक्वल टू 60. यांच्या ह्या दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या, बट यांच्या दोन व्हॅल्यूज इथे येणार नाही, यांची एकच व्हॅल्यू यायला पाहिजे. मग आता आपण काय करू, स्पीड चेक करून बघू कोणत्या व्हॅल्यूला करेक्ट येतोय. मग TN जो लास्टचा सगळ्या शेवटच्या आवरचा जो स्पीड असेल तो काय असेल तो बघू आपण. TN इज इक्वल्स टू A प्लस n इफ n इज इक्वल्स टू 25. आधी n 25साठी स्पीड चेक करू, त्याच्यानंतर n 16साठी करू.
मग टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन डी. एन किती आला 25 इज इक्वल्स टू ए किती आपल्या ए पीचा 5 प्लस 25 मायनस 1 इंटू -1/4. 5 प्लस 24 मल्टिप्लाइज बाय -1/4. 4 ने डिवाइड होईल 5 4 1 जा 4 4 6 जा बट कसे मायनस इथे मायनस साईन आहे -6. आन्सर आलं -1. आता स्पीड हा कधीही मायनसमध्ये नसतो. T25 किती मिळाला -1. बट स्पीड इज नॉट इन निगेटिव्ह इंटिजर. तो कधीही निगेटिव्ह इंटिजर नसतो. देअरफॉर n इज इक्वल टू 16. म्हणजेच n किती मिळणार आहे आपल्याला 16. तो कन्फर्म असेल बिकॉज 25 तर कॅन्सल झाला. मग n किती मिळाला आपल्याला 16. डबल चेक करायची गरज नाही आहे. मग आता वर्ड प्रॉब्लेमचा आन्सर वर्डमध्येच प्रॉब्लेम काय होतं बघा. आपल्याला किती वेळ लागेल राईड कम्प्लीट करायला. देअरफॉर 16 hours required to complete a ride. किती वेळ लागेल 16.